मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा गुरुदास शिंदे आणि आपण सुरू करतो आपला नवीन ब्लॉग. आणि रोजच्या सारखं मी चाललो आहे आपल्या वगच्या रस्त्याने आणि चालतंय. तर दिवसभरात काय होतंय पाहूया. दिवसभरात आपलं काही विशेष काही होत नाही, पण तुमच्याशी बोलणं मला खूप आवडतं. येस, बोलणं आणि चालणं या दोन गोष्टींमध्ये मी खूप पटायचे. मित्रांनो, व्लॉगिंग म्हणजे मी काही जास्त दिवस नाही केली, पण एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला खेळत राहावं लागतं लोकांबरोबर. तुम्हाला बळच बोलावं लागतं, बळच तुमचे शब्द मांडावे लागतात आणि लोकांसाठी एवढं महत्त्वपूर्ण व्हावं लागतं की लोकांनी तुम्हाला रोज पाहिलं पाहिजे. आणि माझा पण तोच काय म्हणतात त्याला, आम्ही प्रसिद्ध व्हायला नाही आलो, तर आम्ही मनावर राज्य करण्यासाठी आलो आणि ब्लॉगिंगच्यासाठीच चालू केली. कारण मला माहिती आहे dancing is like a fun for me, it's like a passion for me, but vlogging हे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं करावं, पण मी काही कारण होते माझी की त्यामुळे मी करत नव्हतो. राईट नाउ आय एम एबल टू डू व्लॉगिंग, सो अभी मैं चालू कर दिया है अपन ने. अभी बस आपकी साथ बाकी है, कल अपना भी आएगा, बस अभी रात बाकी है. काय म्हणायचे आपलं जागा मग आपला टायमिंग कसं आहे दोघांचा एकदम जबरदस्त नाही का दादा? हां बर का, आपले आहे गरीब, आपण गरीब खोटं बोलत नाही. आपण आपलं मस्त राहायचं. तेच चाललंय बाबा. दादा शाळा शिक बर का. शाळा चालली खूप मोठा आता झालोय. आता पैसे कमवायचे मला. होय आता मग आता मोठा तर झालोय, मोठा झाला, पण शाळा शिकायची. हा, पैसा पाणी कमवायचा, घरबीर बांधायचं, गाड्या बंगला घ्यायचा. होय मग बाबाला गाडीत बसवायचा, बुर्र बाबा डायरेक्ट गोरेगावून गाडी. बाबा हुशार आहे, बाबा शांत लय शांत. बाबाचा नाद नाही करायचा. विशेष ते बाबा पुढे 17-18 पीक येत. राजा एक पीस भेट होती. हा, एक पीस हा, बाजरी काढली हा, पोळ्या जाणल्या दिवशी, हा. आणि ती बाजरी दुसऱ्या दिवशी एकाच मिनिटात काढून पोळ्या दिवशी मोकळे. मग बाबा हुशारी, बाबा चांटरी, हम्म. बाबाला कोणी नाही करायला. मस्त चालेल की मस्त मोकळा आलो. मास्तर बरोबर घ्या आता गप्पा मारू. मास्तरला कुठे. तर मित्रांनो, मंदिराच्या पायात आपण रोज पडतो, त्यामुळं मला असं काही विशेष वाटलं नाही का तुम्हाला रोज तीच गोष्ट दाखव की मी पाया पडतोय वगैरे वगैरे. मी आहे तेवढा संस्कारी आहे मी. पण आता मी चाललो आहे घरी आणि घरून आल्यानंतर मी जाईन पाण्याला आणि मग आपण डायरेक्ट भेटूया. आंघोळ झाल्यानंतर तब तक केली मिळते. मित्रांनो, आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी टकाटक झालो, एकदम रेडी झालो. आता मी नाश्ता जेवण वगैरे करेन, जेवणच करतो बेसिकली. आणि मग आपण निघणार आपल्या कामाच्या ठिकाणी. मित्रांनो, मी आहे आता बंटीच्या घरामध्ये आणि बंटीला जायचंय रे लमण तांड्याला. पण लमण तांड्याला आपल्याकडून यायचं नाही, त्यामुळे मी म्हणतो आयुष्यामध्ये कुठं जायचंय हा मार्ग तुम्ही निश्चित ठरवा. तिकडं काही जाते की नाही तर उगाच ठरवायचे आणि तिकडे काही जातच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पायी हात मारावं लागते. त्यामुळे आपले गोल निश्चित करून ठेवा. काय म्हणत होता रे तू? जेवला का? नाही, मी नाही जेवलो. तू काय म्हणत होता? मी तेच म्हणलं, जेवला का? नाही अजून जेवायचं. जरा ये ना तू, कॅमेरा घे ना. काय रे बाळू नीला? बाई खर्च करतात काय? इकडं तोंड दाखवा. ओ तोंड दाखवा. यांचे चेहरे पाहून घ्या, जरे पोरं डुलताना दिसले. हे बघ, इकडे आहे ना, हे असे सोडून नाही द्यायचे, घरात ठेवायचे. हे असे फिरतात असे रस्त्याने गाना
चल ना. याला मुंबई मधून सोडला कोणी आला इकडे हसतोय तो. त्याला धरून बांधून ठेवा. हे एक प्रँक नाही करत आयुष्याच्या कोणाच्या मी. आय एम सिरियस अबाउट एव्हरीथिंग. ब्लॉग नॉट इट्स अ ब्लॉग. हो हा माणूस एवढा निर्लज्ज आहे. आज पहिल्यांदा लवकर जेवण केलं मला म्हणतोय चल चालायला. त्याला बिनाकली ज्याला लाज वाटते का रे एवढं लवकर जेवण. नाहीतर चांगलं असतं. एक दिवस चालायला येणार नाही. जेवला का पडला गुदडीवर. सांडावाने झोपतोय पूर्वी. याला काही अकल नाही. एवढा आळशी आहे. आता मी सांड झालोय का कुठे. सांड हा बुद्धीनुसार असतो. अंगाने नाही जास्त हे केलं जात. अनुमान नाही लावलं जात. चालण्यास चांगला